तर पीक म्हणून जेव्हा भेंडी गेली तेव्हा पहिल्यांदा जरा भीती वाटलेली. हो हो गडबड भीती काय झालं वाटली. होतं नक्की पहिल्यांदा? काही आकसलेली आणि आकसली. करपा पडलेला करपा पडलेला. त्याच्यावरती. हा मग त्याच्यावर उपाय काय केला तुम्ही? रसायन मारलं? हा नाही हे मग? माती मारली हा. आणि ते हे अन्नपूर्णा. दिलेलं अन्नपूर्णा वगैरे ते मारलं. ऐकताय काय? आकसलेलं म्हणजे बोडक्यासारखं झालं होतं. घाबरली नाही भेंड माझी? मातीची फवारणी मारली. लोकांना गंमत वाटते मित्रांनो. मातीची फवारणी अन्नपूर्णा मारल्यानंतर हा. तुझ्या नजरेला, तुझ्या अनुभवाला काय वाटलं इकडे? काय भेंडी चांगली हिरवळली, हा. चांगलं तेज आलं तिच्यावरती ते झालं आणि चांगलं. चांगली फुलली पण आता फुलली मस्त. आता. हा आता त्या नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आज पुन्हा एकदा आपण प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर. आज आपण सातारा जिल्ह्यातील वाई पाचवड जवळ व्याजवाडी ह्या गावामध्ये आलोय. आणि तुम्ही जो व्हिडिओ मगाशी तरुण शेतकऱ्यांचा बघितलात मागच्या वेळेला, हे आपले भगवान पिसाळ, अंकुश पिसाळ हे 75 वर्षांचे जे तरुण शेतकरी आहेत, त्यातल्या भगवान पिसाळ ह्या शेतकऱ्यांच्या ह्या सूनबाई माधुरी पिसाळ. आज माझी ही भगिनी शेतामध्ये अथक काम करते. हे त्यांचं कुटुंब शेतामध्ये असतं. जेव्हा आमचे भगवानराव, आमचे माऊली जेव्हा शेतामध्ये येऊन रासायनिक शेती करत होते, तेव्हा तुमच्यासारखंच मित्रांनो त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. प्रचंड प्रकारची रोगराई, न संपणारी तणं आणि न संपणाऱ्या अडचणी. आज मी नेहमी सांगतो, हा विचार मी 10 वर्ष मांडलाय, की आज माझे जे कष्टकरी बांधव शेतकरी जे आहेत, जे सतत प्रयोग करणारे आहेत, त्या माझ्या शेतकऱ्यांच्या बरोबर अशा माझ्या माता माऊली खंबीरपणे उभ्या आहेत. कुठल्याही अडीअडचणीला, निसर्गाच्या अस्मानी संकटाला सुद्धा माझा शेतकरी कधी हारत नाही. याचं मुख्य कारण की ह्या आमच्या लक्ष्म्या ज्या आहेत घरातल्या, त्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या बरोबर खंबीरपणे उभ्या असतात. कधी कधी एखादी गोष्ट आवडली नाही, पटली नाही, तर 2-3 शिव्या बसतात, पण त्या प्रेमाच्या असतात. पण शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये आलेल्या अडचणी भरपूर आहेत. मिळालेलं अपयश किंवा कधी कधी गेलेले प्लॉट, पिकांची झालेली नासाडी, म्हणून आजपर्यंत माझी कुठलीही शेतकरी भगिनी नवऱ्याला सोडून गेलेली नाही बरं काय. हे महाराष्ट्राचे संस्कार आहेत. आणि अशा संस्कारित घरातील ही माझी भगिनी माधुरी पिसाळ स्वामी भक्त आहे, दत्त भक्त आहे. ती सुद्धा शेतामध्ये त्यांच्या कुटुंबाबरोबर राबते. त्यांनी सुद्धा भरपूर प्रयोग केलेत. आज ते धाडसानं कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेली आहे. तिला भीती वाटत होती कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं, पण आज अखंड महाराष्ट्रातील 3-3.5 लाख लोकांसमोर ही भगिनी आज सेलिब्रिटी होणार. अखंड महाराष्ट्र आज माझ्या बहिणीला ओळखणार. लाजू नको, घाबरायचं कारण नाही, पण ते होणं गरजेचं आहे. का माहितीये? कारण ह्या कष्टकरी माझ्या माऊलीला सुद्धा प्रसिद्धी मिळाली पाहिजे आणि आज ती सुद्धा टीव्ही मध्ये दिसली पाहिजे. अखंड भारतातील, अखंड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घरी जेव्हा जातो, तेव्हा त्यांच्या पत्नी, त्यांच्या अशा सुना सुंदरपणे काम करताना बघून माझं मन भरून येतं मित्रांनो. या सगळ्यांच्या डोक्यावर परमेश्वराचा कृपा आशीर्वाद सदैव राहावा, ही मी नेहमी भगवंताला प्रार्थना करतो. आज ह्या माझ्या माधुरीनं काय काय प्रयोग केले, किती प्रकारची पिकं घेतली, हे तिच्या तोंडून ऐकूया आपण. तिला आलेला अनुभव ऐकूया. रासायनिक शेती करत असताना ती काय पद्धतीने करत होती आणि आता निसर्गाकडे आली, त्यांच्या सासऱ्यांच्या निमित्तानं आली. पण तिला हा नैसर्गिक शेतीचा प्रकार आवडतोय का, कष्ट कमी झालेत का, हे सगळे अनुभव आज आपण त्या तोंडातून ऐकणार आहोत. आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की माझ्या ह्या भगिनीचे शब्द तुम्ही कानात साठवा, कारण ते प्रेरणा देणारे आहेत. आणि तुमच्या घरातल्या सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये अशी माधुरी असणार आहे. प्रत्येक तुमच्या घरातल्या माता माऊलींना हिचा व्हिडिओ दाखवा आणि ही काय पद्धतीनं खंबीर शेती करते आहे, प्रयोग करते आहे, हे महाराष्ट्राला कळू दे. त्यासाठी हा अट्टहास आपण सुरू करूया. माऊली नमस्कार. तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं नाव मोठ्या आवाजात सांगा, तुमचं गाव, पत्ता तुमचा सांगा आणि मग तुम्हाला पुढे मी प्रश्न विचारतो. माझं नाव माधुरी सोमनाथ पिसाळ, मी राहते व्याजवाडी. बरोबर. गाव माझं व्याजवाडी, वाई सातारा. वाई तालुका आहे, सातारा जिल्हा. इथे राहते मी. आमच्या शेतीमध्ये कोबी, फ्लावर, भेंडी, परत गाजरं, परत हे भुईमुग आणि हे गहू आहे, हरभरा केलाय. तिकडे कांदा केलाय, तिकडे अजून तुम्ही हे केलं, लसूण केलेली आहे, कांदा आहे.
तुम्ही हे बघितलं मित्रांनो किती पिकं केलेत. आणि आता आपण ज्या प्लॉटवर उभारलो आहोत त्या प्लॉटवर आपल्या ऊसामध्ये त्यांनी भेंडी आंतरपीक घेतलंय. थंडीमध्ये भेंडी लावायचं धाडस त्यांनी केलंय. तासगावला आमचा भेंडीचा प्लॉट फेल गेलाय, हेही मी खंबीरपणे सांगतो. आपण जे खरं आहे ते माऊली बोलतो. इतर लोक कसं फक्त चांगल्या गोष्टी सांगतात आणि चुकलेलं सांगत नाहीत. दत्तगुरूंचा उपासक आहे आणि महाराजांचा मावळा आहे. जे खरं आहे ते छातीवर. संतोष आमचा जो आहे गावडे, जो आमचा लाडका शेतकरी, त्यानं थंडीमध्ये भेंडी लावली होती, ती प्रॉपर आली नाही. संतोष थोडासा हिरमोड झाला संतोषचा आमच्या. पण संतोषराव हा व्हिडिओ बघणार आहे तुम्ही, बघा. ही माधुरी आमची बहीण, तुमचा प्लॉट फेल गेला म्हणून हिस्सा गेलेला नाही. का माहितीये काय? तो विश्वास आणि श्रद्धा हिची आहे, यांच्या सासऱ्यांची आहे. भगवंतावर सगळं सोडून दिले. स्वामी भक्त आहे ती, सगळं स्वामींना सांगून टाकते. मी नेहमी सांगतो मित्रांनो, तुमच्या मनामध्ये आलेली भीती, अडचण, तुम्ही तुमच्या आराध्य दैवत तुमचं प्रत्येकाचं जे असेल त्या भगवंताच्या पायाची कळकळीची विनंती करता आली पाहिजे. इथून आतून तो अर्थता गेली पाहिजे भगवंतासमोर. भगवंत ऐकतो. आज माधुरीचा आमचा प्लॉट फेल गेला नाही. आज तोड्या सुरू आहेत, सांगेल ती. तुम्ही मला सांगा, आंतरपीक म्हणून जेव्हा भेंडी गेली तेव्हा पहिल्यांदा जरा भीती वाटलेली. गडबड काय झालं होतं नक्की पहिल्यांदा? काही आकसलेली आणि आकसली. करपा पडलेला करपा पडलेला. त्याच्यावरती. हा मग त्याच्यावर उपाय काय केला तुम्ही? रसायन मारलं? हा नाही, हे मग? माती मारली हा. आणि ते अन्नपूर्णा. दिलेलं अन्नपूर्णा वगैरे ते मारलं. ऐकताय काय? आकसलेलं म्हणजे बोडक्यासारखं झालं होतं. घाबरली नाही भेंड माझी. मातीची फवारणी मारली. लोकांना गंमत वाटते मित्रांनो. माती हे जीवन आहे आपलं. ज्या मातीतून आपण आलोय की नाही, त्या मातीची गंमत आहे. हे अध्यात्म आहे मित्रांनो. जिथं बुद्धी थांबते तिथं अध्यात्म सुरू होतंय. आज आम्ही वारंवार सांगतोय लोकांना की निसर्गाकडे चला. तसं यांनाही सांगितलं. बोडका आल्यानंतर आमच्या ऑफिसमधल्या आमच्या मुलींनी यांना सांगितलं की मातीची फवारणी करा. 2 मिनिटं यांच्या पण डोक्यामध्ये चांदणे आले असतील की एवढ्या महागाईची औषधं सोडून माती कसलं मारायला सांगतात खोळ्यासारखं. असं वाटलं की नाही तुला? हो वाटलं. पण असं वाटलेलं असून सुद्धा मन चलबिचल न करता माझ्या बहिणीने मातीची फवारणी घेतली. विश्वासानं, श्रद्धेनं, आदरानं, प्रेमानं. तर तू मला सांग, मातीची फवारणी घेतल्यानंतर रिझल्ट आला का नाही? हो आला ना. बस, इथं परमेश्वर आहे बघा. मातीची फवारणी घेतल्यानंतर रिझल्ट आला, येतोच. आम्ही नेहमी सांगतो, पाण्याची फवारणी, मातीची फवारणी, ज्याला खर्च किती आहे मातीची फवारणीला? काहीच नाही. सांग बरं दिसून जरा. मारा म्हणावं मातीची फवारणी, मी मारलोय म्हणावी. काय आहे सगळं? आज बघितलं काय, माझी भगिनीनं भेंडीवर माती मारली. बोडका कसला औषध आणताय खोळ्यानो. परमेश्वरानं निसर्गामध्ये, तुमच्या परिसरामध्ये सगळं दिलंय तुम्हाला भरभरून, मुबलक आणि मोफत. माती संपते काय ग इकडे तिकडची कधी? नाही संपणार नाही. ज्या मातीतून आलोय त्या मातीत जायचं आहे. पण आल्यानंतर जाईपर्यंत त्या मातीला विसरायचं नाही मित्रांनो. आज ज्या शेतामध्ये उभारलोय, ज्या मातीमध्ये माझी बहिणी उभारले, त्या मातीची सेवा ती करते आहे. आज ती माती चांगली व्हावी म्हणून झटती आहे. रसायन थांबवलेलं आहे. थांबवलं रसायन? हो. ऐका, रसायन थांबवलेलं आहे. दुसरं काही ती आणत नाही आहे. जरा मी जास्त काय बोलतोय कारण जरा अशी गडबडलेली आहे. ती पहिल्यांदा उभारले. पुढच्या व्हिडिओत ती मला बोलू देणार नाही, मला माहिती आहे. तुम्ही कसं म्हणणार मी बोलतो, पण असू दे, आता पहिल्यांदा मी बोलतो. तू जेव्हा हे सगळं भेंडी करायला लागलीस, पहिला बोडका आला, प्रॉब्लेम झाला, मातीची फवारणी, अन्नपूर्णा मारल्यानंतर तुझ्या नजरेला, तुझ्या अनुभवाला काय वाटलं इकडे? काय, भेंडी चांगली हिरवळली, चांगलं तेज आलं तिच्यावरती, तेज आलं आणि चांगलं, चांगली फुलली पण आता फुलली मस्त. आता त्यानंतर पुन्हा काय रोग आला का? त्याच्यावर नाही. मग आता परत काय रोग आला परत नाही. आता तोडी सुरू झाल्या तुमच्या? हो, आज तिसरा तोडा आहे. तिसरा तोडा आहे. माती मारून तिसरा तोडा. कुठं आहे देवा तुम्ही सगळी लोक? किती भेंडी काढतेस ग? तोडा हा किती प्लॉट आहे छोटा? हा एक पुडी लावली होती. एक. हा, तर एक पिशवी भरती. एक पिशवी भरते एका पिशवीत. ओके. दर काय लागलाय तरी असेल 40-45. किती महिन्याचा प्लॉट आहे हा? 3 महिन्याचा. अजून किती दिवस चालणार? अजून आपल्या चालवण्यावर आहे. 2-3 महिने म्हणलं. अडीच बरे झाले. अजून 2-3 महिने म्हणलं तरी चालू शकते, मे पर्यंत. तू अन्नपूर्णा मारत राहिलीस की नाही, आणि 6 महिने चालतोय तो. भिऊ नकोस ग. गंमत आहे की नाही तिची? मित्रांनो, ऊस लावणाऱ्या माझ्या मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, या माझ्या खंबीर भगिनीनं ऊसामध्ये आंतरपीक लावलंय. ऊस 12 महिने 14 महिन्याने येणार आणि तेव्हा 3.5 रुपये किलोने विकणार आहेस. होय, बरोबर. 3.5 रुपयाने कारखाना नेणार आहे, ते बी हातापाया पडून. हो हो हो. भेंडी करती आहे 2.5 महिन्यामध्ये 30-40 रुपये दर आलाय भेंडीला. आरामात विकत बसले भेंडी निवांमध्ये. त्या ऊसाचे पैसे कधी येतील की नाही त्यावर थांबलेली नाही ती. तिची घरची चूल ह्या भेंडीवर चालू आहे. खरं आहे की नाही? आहे, बरोबर. भगवंत तुम्हाला ही बुद्धी देतोय, समजून घ्या मित्रांनो. ऊसावर अवलंबून राहू नका. ऊस केलाय किती ना, पण ऊसामध्ये आंतरपीक घेतलं. मी नेहमी सांगतो,
2 ते 3 आंतरपीक घेता यायला पाहिजेत. 12-14 महिने प्लॉट अडकतोय ऊसामध्ये, ही आंतरपीक 2-3 निघून जातात त्याच्यामध्ये, घरची चूल भागते, पोराबाळांचं शिक्षण होतंय, किरकोळ आजारपणा असतील तर त्यांचं आरोग्याचे पैसे येतात, डोकं शांत राहते. जेव्हा रसायन सोडून तुम्ही निसर्गाकडे आला, नैसर्गिक शेती करताय, 5-6 प्रकारचे उत्पन्न घेतलेत, ऐकलं ना तुम्ही? तू मला सांग की तुला जरा शांतता वाटायला लागली काय त्रास व्हायला लागलाय? नाही नाही आहे शांतता. खरंच आहे? हा आहे नक्की? वाटते. हो रासायनिक पेक्षा हे जरा बरं वाटायला लागलंय? हो हो नक्की? हो खरं बोलायचं? हो की नक्की नक्की. लक्षात घ्या, जेव्हा रसायन सोडून आमची बहीण निसर्गाकडे आली, रसायन बंद केलंय तिनं आणि नैसर्गिक पारंपरिक पद्धतीने शेती करते, मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रानं. पहिल्यांदा माझ्या भगिनीला हे पटत नव्हतं. सासऱ्यांना सुद्धा खटकूट केली असणार आहे ती, मला माहिती आहे. हसदी आहे म्हणजे खरं आहे ते. असू देत, आपणच सांभाळून घ्यायचं, आपलीच पोरंबाळं आहेत. पण आता जेव्हा तिनं स्वतः हा अनुभव घेतला, अन्नपूर्णाची फवारणी, मातीची फवारणी, पाण्याची फवारणी, याचे रिझल्ट जेव्हा हिने बघितले, तेव्हा हिच्या मनामध्ये कुठेतरी आशेचा दिवा सुरू झाला. बरोबर आहे ना ग? आणि आता बरोबर. तिला वाटायला लागलं की औषधं महागायची आणून विष मारून पोराबाळांना विषाचं खायला घालायचं का आपण? नाही. आपलं ब्रीदवाक्य माहिती आहे ना, सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न. हे स्वप्न माझं एकट्याचं नाही आहे, तर मिशन ऑर्गॅनिकच्या परिवारामध्ये अशा माझ्या लाखो बहिणी आहेत, असे लाखो भाऊबंद आहेत. सगळ्या आपल्या कुटुंबाचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगवंतानं मला अशी सोन्यासारखी माणसं दिलीत. ह्या प्रत्येकाच्या शेतावर मला येता येत नाही, पण जितकं शक्य आहे मित्रांनो तेवढं मी जाण्याचा प्रयत्न करतो, व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतो. काल रात्री उशिरा ह्यांना मी कळवलं, मी आज पुण्याला निघालोय, जाता आता मी वाईला आलोय, त्यांचे व्हिडिओ घेतोय. आज माझे लोक आनंदी समाधानी आहेत हे बघून मी भरून पावलोय, मी आनंदी समाधानी झालोय. याच्या पुढे तुला असं वाटतंय की रसायन आणायला पाहिजे की काय? नाही 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 नक्की वाटत. हा नक्की नक्की नक्की. होऊ शकते ना? हो हो होऊ शकते. सगळ्यांना सांग की रसायनाशिवाय शेती होऊ शकते. तुझ्या तोंडातून सांग पहिल्यांदा. रसायनाशिवाय शेती होऊ शकते, खूप छान पिकते. त्याचा अनुभव मी घेतलाय. याचा अनुभव मी घेतलेला आहे. तो महत्वाचा आहे. हा माझ्या भगिनीचे शब्द ऐका, कानात साठवून घ्या, तिच्याकडनं प्रेरणा घ्या. मित्रांनो, रसायनाशिवाय शेती होते, त्यासाठी मिशन ऑर्गॅनिक इतकी वर्ष काम करतंय. लोकांना आता हळूहळू पटायला लागले आणि असे प्रयोगशील शेतकरी तयार व्हायला लागलेत आणि मला याचा खूप आनंद आहे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 350 तालुक्यामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक गावामध्ये आमचा शेतकरी आहे. मी नेहमी अभिमानानं, हक्कानं, आनंदानं म्हणतो की प्रत्येक गावामध्ये माझं घर आहे. माझ्यासारखा श्रीमंत मी आहे. व्याजवाडी माझी 2 घर आहेत. एक माझ्या ह्या बहिणीचं घर आहे आणि एक तिकडे अंकुशरावांचं घर आहे. हे आमची घरं आहेत. हक्कानं आम्ही कधी पण येणार. तिला आजच सांगितलंय, स्वामी बघताय, मी बाहेर कुठं खात नाही अन्न, तुम्हाला माहिती आहे, खरं ह्या पोरगेच्या हातचा भाकरी खायला मी येणार. चालतंय तू या. भाकरी करून द्यायची, मी खाणार देणार प्रेमाने. देणार. कळलं काय? चालतंय. हा हक्क, हे प्रेम मिशन ऑर्गॅनिक मध्ये आहे. तुम्ही पण या आणि ह्या सुंदर आनंदी कुटुंबाचा सहभाग घ्या. विषमुक्त अन्न तयार करा मित्रांनो. देशातील पुढच्या पिढीला आपण उत्तम अन्न द्यायला पाहिजे, त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आपण आध्यात्मिक लोक आहोत. दत्तगुरूंचं नाव घेऊन आपण हे काम करतो, खरं काम करतो, प्रामाणिक काम करतो.